क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वाशाळा येथे गुटखा तस्करीवर मोठी कारवाई। 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक। शहापूर तालुक्यातील वाशाळा गावाच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन विभागाने कसारा पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। या कारवाईत एकूण 18,61,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये 3 वाहनांचा समावेश आहे। या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 220/2026 दाखल करण्यात आलाय। भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील संबंधित कलमानुसार हा गुन्हा नोंदविण्यात आलाय। अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अर्थद सादिक सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये विक्रमसिंग परमेश्वर सिंग वय 27 राहणार चिंचोली नायगाव पूर्व आणि केंद्रीयलाल गुलाबराव यादव वय 25 राहणार भोईवाडा पालघर यांचा समावेश आहे। 22 जून 2026 रोजी पहाटे वाशाळा येथे ही कारवाई करण्यात आली। आरोपी हे विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करीत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून वाहनाची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले। कारवाई दरम्यान 4,61,700 रुपयाचा सुगंधित पान मसाला व तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला। तसेच 7 लाख रुपयांचा आयशर टेम्पो MH18 BZ3192, 4 लाख रुपयाची महिंद्रा बोलेरो पिकअप MH04 MH1058 आणि 3 लाख रुपयाचा टाटा इंट्रा V30 टेम्पो MH48 CQ 2974 अशी 3 वाहने जप्त करण्यात आली। आरोग्यास घातक व मानवी जीवनासाठी धोकादायक असलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास कसारा पोलीस ठाणे करीत आहेत। वाशाळा येथे गुटखा तस्करीवर कारवाई, 18 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।